माणसानं जर आज मला पैसे पुरताना बघितलं असतं तर सगळंच संपलं असतं. थोडक्यात वाचले, पण हे यायच्या आधीच माझं काम झालं होतं म्हणा. पण यांना माझा संशय तर आला नसेल ना. आणि संशय आला तरी हा माणूस बोलून थोडीच दाखवणार आहे. लई आतल्या गाठीचा माणूस आहे. मी समजत होते त्यापेक्षा लई धूर्त, लई हुशार माणूस आहे. लालीजी का हो, काय झालं? कसला विचार करताय? झोपला का नाही अजून? अहो कशी झोप लागल, जीवाला नुसती नको ती हुरहुर लागून राहिली. का हो, काय झाले? सतत डोक्यात नको ते विचार येतात. नरकी हडलच्या मानकऱ्यांचा खून झाला, गुरुजींच्या बायकोचा खून झाला, हां. आणि त्यात माझ्या जीवाभावाची मैत्रीण आर्याताई त्या पण गायब आहेत. म्हणून काळजी वाटते. मी मैत्रीच्या बाबतीत कम नशिबीच आहे असं वाटायला लागलंय आता मला. हाय का लालीजी, असं का म्हणताय? मग दुसरं काय म्हणू मी? तुम्ही बघताय ना, या गावात लग्न करून आले, त्या माधुरीशी कशी बशी मैत्री झाली माझी. असं वाटलं होतं आमचं मैत्रीचं नातं चांगलं फुलल, पण कसलं काय, अचानक गायबच झाली ती. म्हणजे जाताना मला भेटून जावं, मला काही सांगून जावं असं पण वाटलं नाही तिला. तिच्यासोबत काय झालं असेल, ती कुठं गेली असेल, कुणाला काहीच माहित नाहीये. आणि आता आर्या त्यांच्या बाबतीत पण तेच, गायब झालेत. कुठं गेले असतील, परत भेटतील का, आमची भेट केव्हा होईल का, कोणास ठाऊक. नाही म्हणजे माधुरीचं एक वेळ समजू शकते का, तिला लग्नच करायचं नव्हतं म्हणून गेली असेल पळून. पण आर्याताईंचं काय हो, कुठे गेले असतील त्या, आणि का गेले असतील गाव सोडून? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आर्याताई कुठे गेल्या असतील, का गेल्या असतील गाव सोडून? असं तर झालं नसेल का त्यांचा कोणीतरी खून बिन केला असेल? अहो लालीजी, काय बोलताय तुम्ही? अहो कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? असं काय झालं नसेल, तुम्ही कशाला लोट घेताय? आर्या मॅडमचा भाऊ आहे की पोलीस आहे, तो लावल शोध. तुम्ही नका विचार करू फार. हा बरोबर आहे तुमचं, पण मैत्रीण म्हणून काळजी वाटणारच ना हो. तुमच्यात आणि त्यांच्यात पण चांगली मैत्री होतीच की. नाही, चांगली मैत्री बित्री काय नव्हती. हा, दुकानात यायची ओळख होती, जशी बाकीची गिरायक येतात तशी तशी ओळख होती आमची. तुम्ही नका बोलले लोड घेऊ. असंही आपल्या घरावर काही कमी लोड आहे कसा? सांगा बरं तुम्ही. झोपा आता, मला बी लय झोप आली, तुम्ही पण झोपा. चला, गुड नाईट. झोपा लवकर. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या साहेब तू सर, तुमचा फोन. एक साधा मेसेज नाही याचा. आपला फोन काम करत नाही, दुसऱ्याचा फोन घ्यायचा, त्याच्यावरून कॉल करायचा, पण सारखी काळजी वाटावी असंच वाटते. साध्या साध्या गोष्टी कळत नाही तिला. साहेब, घरी मोबाईल शोधताना हे सापडलं, फ्रीज खाली पडलं होतं. म्हटलं आपल्या काम येईल म्हणून घेऊन आलो. चिमणी आजारी असताना मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये.
नाही, असलं काय दिलं नाही मला. साहेब यावर डिम्पल कुमार असं नाव लिहिलंय. त्या डिम्पल कुमार तुमच्या ओळखीच्या आहेत का, किंवा आर्याताईंच्या, काय किंवा ते अजित कुमार? साहेब आणखी एक गोष्ट, मी आता घरी गेलेलो ना तेव्हा घराला कुलूप होतं. काय असं कसं शक्य आहे? साहेब तेच ना, मगाशी घराबाहेर पडताना मी दरवाजा ओढून घेतलेला. चिमणी घरी येऊन गेले की काय? साहेब मला पण हाच संशय होता, म्हणून तुमची परवानगी न घेता मी कुलूप तोडून टाकलं, आत गेलो, शोधाशोध केली, पण काहीच सापडलं नाही. शेवटी मोबाईल शोधताना फ्रीज खाली हे पडलेलं घेऊन आलो. साहेब मला असं वाटतं त्या डिम्पल कुमार आर्याताईंसोबत घरी आले असतील आणि बाहेर जाताना कुलूप लावून गेले असतील. डिम्पल कुमार. आजी दरा ऐको हे स्वतःला ठेवलं चहा वेगळं आले. अगं मला चहा दिला असता तर हाताला काय फोड उठले असते का काय तुझ्या? फुलताय तू तरी देणार आहे का चहा? वय ग देणार आहे का? हा दिवसभर बोंबलत बसली ना तरी चहा मिळणार नाही. फुलाबाई गेली आहे बाहेर. हे कुठे गेली सकाळी सकाळी? जाऊन बघ जास तू. आम्हाला नाही तुझ्यासारख्या चौकशा करायला येत. लाले झालं बाई, समद्यासने आमंत्रण देऊन झालं बघ. लाले चल बाई, आता पुढच्या तयारीला लागू आपण. अय फुलताय कुठं चल, कसली तयारी, कुणाला आमंत्रण दिली, काय चाललंय काय तुझं? अगं ते घरात हळद कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय ना, त्याचं आमंत्रण द्यायला गेले होते गावात. वाई हे कुठे ठरलं? मला कोणी काही सांगितलंच नाही. आणि कशाचं हळदी कुंकू साजरं करताय वय ग? हा गावामध्ये खून पडतात त्याच का घरामध्ये सगळं मनासारखं होतंय त्याच? आओ तुम्हाला तरी पटतंय का ही सगळं? ए मला काही विचारायचं नाही, अजिबात माझ्यापर्यंत काय आणायचं नाही. तुम्हाला हळदी कुंकू करा, नाही तुम्ही एकमेकांच्या झिंजा उपटा. मला काही मी सांगायचं नाही, नाही तर सगळ्यांना देईल घरात आखडून मी बाहेर. हा तुम्हाला येतं काही दुसरं? बाई तर संसार करू करू म्हातारी झाले मी, तरी हेच ऐकून घ्यायचं कायम. फुलताय सगळं कळतंय मला. तुला आहे ना फक्त तुझ्या सुनेचं पडलंय, तिच्या आनंदासाठी सगळं घाट घालायचं चाललंय हे. म्हणजे काय ग बाई, जवा तवा आपलं तुझं माझं करत असतीय. हे बघ बाई, म्हणूनच त्या घरामध्ये फूट पडतीय. काय माहित ग, आपल्या घराला कोणाची नजर लागली कोणाच ठाऊक. काय नाही, त्या भामट्याचीच वाईट नजर लागली आहे घराला. त्याला द्या हाकलून, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित होईल बघा. ए म्हातारे वाईस गप बेस की, नाही तर त्याला शिवाय देत आहेत ना, तू जाशील वर निघून. मी बरी तशी जाईन निघून वर. त्या भामट्याला घालवल्याशिवाय मी नाही जायची वर. बघितलं हे भांडणं कशी चालले ते घरात. ही घरातली कळा जावी ना, म्हणून मी एक कार्यक्रम ठेवायला लागले हळदी कुंकाचा. वय का करणारच आहे का हळदी कुंकू? ठीक आहे करा मग दोघी मिळून हळदी कुंकू. मी नाही तुमच्यात, मला नाही त्याच्यात रस.